मार्कुस सुवर्तमान अध्याय 9. आणखी त्याने त्यास म्हटले, मी तुम्हास खचित खचित सांगतो की येथे उभे राहणाऱ्यातील काही असे आहेत की देवाचे राज्य पराक्रमाने आलेले पाहात तोपर्यंत त्यास मरणाचा अनुभव येणारच नाही. येशूचे रूपांतर. मग 6 दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व योहान यास आपणाबरोबर एका उंच पहाडावर एकीकडे नेले. तेथे त्यांच्या देखत त्याचे रूप पालटले. त्याची वस्त्रे इतकी पांढरी चकचकीत झाली की तितकी पांढरी करतील असा कोणी पृथ्वीवर परीट नाही. तेव्हा मोशासह एलिया त्यांच्या दृष्टीस पडला. ते येशूबरोबर संभाषण करीत होते. तेव्हा पेत्र येशूला म्हणाला, गुरुजी, आपण येथे असावे हे बरे आहे. तर आम्ही 3 मंडप करू, आपणासाठी एक, मोशासाठी एक व एलियासाठी एक. कारण काय बोलायचे हे त्याला सुचले नाही. ते भयभीत झाले. तेव्हा मेघ येऊन त्याचवर छाया पडली आणि मेघातून अशी वाणी झाली की हा माझा प्रिय पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका. मग त्यांनी एकाएकी सभोवते पाहिले, तो केवळ येशूशिवाय त्यांच्याजवळ आणखी कोणी त्यांच्या दृष्टीस पडले नाही. नंतर ते डोंगरावरून उतरत असता त्याने त्यास आज्ञा केली की तुम्ही जे पाहिले ते मनुष्याचा पुत्र मेलेल्यातून पुन्हा उठेपर्यंत कोणाला कळवू नका. ही गोष्ट मनात धरून मेलेल्यातून पुन्हा उठणे म्हणजे काय याविषयी ते आपसात विचार करू लागले. मग त्यांनी त्याला विचारले, एलिया प्रथम आला पाहिजे असे शास्त्री म्हणतात, हे कसे? त्याने त्यास उत्तर दिले की एलिया प्रथम येऊन सर्व काही यथास्थित करतो हे खरे, तरी मनुष्याच्या पुत्राविषयी असे कसे लिहिले आहे की त्याने फार दुःख भोगावे व तुच्छ मानिले जावे. मी तुम्हास सांगतो की एलिया आला आहे आणि त्याचविषयी लिहिल्याप्रमाणे त्यांनी मनास वाटेल तसे त्याला केले. भूतग्रस्त मुलाला बरे करणे. नंतर ते शिष्याजवळ आले. तो त्यांच्या भोवती लोकसमुदाय आहे व त्याचबरोबर शास्त्री विवाद करीत आहे असे त्यांनी पाहिले. तेव्हा त्याला पाहताच सर्व लोक फार चकित झाले व धावत जाऊन त्यांनी त्याला प्रणाम केला. मग त्याने त्यास विचारले, तुम्ही याचविषयी काय संवाद करता? लोकसमुदायातील एकाने उत्तर दिले, हे गुरु, मी आपणाकडे आपल्या मुलाला घेऊन आलो. याला मुका आत्मा लागला आहे. याला जेथे कुठे तो धरतो तेथे आपटतो आणि हा तोंडाला फेस आणून दात कडाकड खातो व क्षीण होतो. याला काढावे म्हणून मी आपल्या शिष्यास सांगितले, परंतु त्यांना त्याला काढता येईना. त्याने त्याला उत्तर दिले की हा विश्वासहीन पिढी, मी तुम्हाबरोबर कोठवर असू, कोठवर तुमचे सहन करू? त्याला मजकडे आणा. त्यांनी त्याला त्याचकडे आणले. तेव्हा आत्म्याने त्याला पाहताच त्याला पिटाळून टाकले आणि तो जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला. तेव्हा त्याने त्याच्या बापाला विचारले की असे याला होऊन किती काळ झाला? त्याने म्हटले, हे बाळपणापासून आहे. त्याने याचा घात करण्याकरता याला बहुत वेळा विस्तवात व पाण्यातही टाकले. आपल्याने काही करवेल तर आम्हावर करुणा करून आम्हाला सहाय्य करा. येशू त्याला म्हणाला, माझ्याने करवेल. विश्वास धरणाऱ्याला सर्व काही साध्य आहे. तेव्हाच मुलाचा बाप डोळ्यात आसवे आणून मोठ्याने म्हणाला, मी विश्वास धरतो, माझा अविश्वास काढून टाकण्यास मला सहाय्य करा. त्यावेळी लोकसमुदाय धावत तिकडे येत आहे असे पाहून येशूने अशुद्ध आत्म्याला धमकावून म्हटले, अरे मुक्या बहिऱ्या आत्म्या, याच्यातून निघ व पुन्हा कधी याच्यात शिरू नको, अशी मी तुला आज्ञा करतो. तेव्हा तो ओरडून व त्याला फार पिळून निघाला आणि तो मेल्यासारखा झाला म्हणून तो मेला असे बहुत लोक बोलू लागले. पण येशूने
त्याचा हात धरून त्याला उठविले व तो उभा राहिला. तो घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला एकांती विचारले की आमच्याने त्याला का काढवले नाही. तो त्यास म्हणाला, ही जात प्रार्थने वाचून व उपवासा वाचून दुसऱ्या कशानेही निघत नाही. आपल्या मृत्यूबद्दल येशूने दुसऱ्यांदा केलेले भविष्य. आपल्या मृत्यूबद्दल येशूने दुसऱ्यांदा केलेले भविष्य. नंतर ते तेथून निघून गलिलामधून चालले होते आणि हे कोणास कळू नये अशी त्याची इच्छा होती. तो आपल्या शिष्यास शिकवित होता. तो त्यास म्हणाला की मनुष्याचा पुत्र मनुष्यांच्या हाती दिला जात आहे. ते त्याला जीवे मारतील आणि जीवे मारल्यानंतर तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल. परंतु ह्या बोलण्याचा अर्थ ते समजले नाहीत व त्याला विचारण्याची त्यास भीती वाटली. नम्रतेचा धडा. नम्रतेचा धडा. पुढे ते कफरनहूमात आले आणि तो घरात असता त्याने त्यास विचारले, तुम्ही वाटेत काय संवाद करीत होता. ते उगेच राहिले, कारण सर्वात मोठा कोण याविषयी त्यांनी वाटेत आपसात वादविवाद केला होता. नंतर तो खाली बसला आणि आपल्या 12 शिष्यास बोलावून त्यास म्हणाला, आपण पहिले व्हावे असे कोणाच्या मनात असल्यास त्याने सर्वांस शेवटले व सर्वांचा सेवक असे व्हावे. मग त्याने एका बाळकास उचलून घेऊन त्यांच्यामध्ये ठेवले व त्याला कवटाळून धरून त्यास म्हटले, जो कोणी माझ्या नामाने अशा बाळकापैकी एकाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो व जो कोणी मला स्वीकारतो तो मला नाही तर ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारतो. सहिष्णुतेचे शिक्षण. सहिष्णुतेचे शिक्षण. योहानाने त्याला म्हटले, गुरुजी, कोणी एकाला आपल्या नामाने भूते काढताना आम्ही पाहिले, तेव्हा त्याला आम्ही मना केले, कारण तो आमचा अनुयायी नव्हता. येशू म्हणाला, त्याला मना करू नका, कारण जो माझ्या नामाने अद्भुत कृत्य करील व लागलीच माझी निंदा करील असा कोणी नाही. जो आपल्याला प्रतिकूळ नाही तो आपल्याला अनुकूळ आहे. तुम्ही ख्रिस्ताचे, म्हणून जो कोणी तुम्हास पाण्याचा प्याला प्यावयास देईल तो आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही, हे मी तुम्हास खचित सांगतो. इतरांना अडखळण करण्याच्या विरुद्ध इशारा. मजवर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला जो कोणी अडखळवील त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्यास समुद्रात टाकावे, हे त्याला बरे. तुझ्या हाताने तुला अडखळविले तर तो तोडून टाक. 2 हात असून नरकात, म्हणजे न विझणाऱ्या अग्नीत, जेथे त्याचा किडा मरत नाही व अग्नी विझत नाही, तेथे जावे. यापेक्षा व्यंग होऊन जीवनात जावे, हे तुला बरे. तुझा पाय तुला अडखळवितो तर तो तोडून टाक. 2 पाय असून जेथे त्याचा किडा मरत नाही व अग्नी विझत नाही, अशा नरकात टाकिले जावे. यापेक्षा पंगू होऊन जीवनात जावे, हे तुला बरे. तुझा डोळा तुला अडखळवितो तर तो उपटून टाक. 2 डोळे असून जेथे त्याचा किडा मरत नाही व अग्नी विझत नाही, अशा नरकात टाकिले जावे. यापेक्षा 1 डोळ्या होऊन देवाच्या राज्यात जावे, हे तुला बरे. प्रत्येक मनुष्य अग्नीने शुद्ध केला जाईल व प्रत्येक बलिदान मिठाने खारट करतील. मीठ चांगला पदार्थ आहे, परंतु मिठाचा खारटपणाच गेला तर तो कशाने आणाल. तुम्ही आपणात मीठ असू द्या व एकमेकाबरोबर शांतीने राहा.